नमस्कार सर्वांना. संकल्पनात्मक मराठीमय या आपल्या यूट्यूब सिरीज मधील पुढच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अशी अवघड संकल्पना घेणार आहोत की त्या संकल्पनेपर्यंत आपण पोहोचतच नाही, आणि जरी पोहोचलो तर 10 रिव्हिजन केल्या तरी सुद्धा ती संकल्पना आपल्याला शेवटपर्यंत, किंवा तो जो अवघड घटक आहे शब्दशक्तीमधील, तो अवघड घटक आपल्याला शेवटपर्यंत उलगडतच नाही. लक्षात ठेवा. ओके. पण आपण आज 4 ते 5 मिनिटांमध्ये या एका फोटोच्या माध्यमातून ही अवघड संकल्पना कायमस्वरूपी लक्षात ठेवणार आहोत. फक्त 3 ते 4 मिनिट. ठीक आहे. बघा काय आहे फोटो हा. बघा, आम्ही ज्यावेळेस क्रिकेट बघायला सुरू केलं होतं, 1999 चा काळ होता, त्यावेळेस अझहर हा कॅप्टन होता. अझहर हा कॅप्टन होता. ठीक आहे. बऱ्याच जणांना कदाचित या अझहरुद्दीनचा खेळ त्यांनी पाहिला नसेल, परंतु नाव तर सगळ्यांना माहिती असेल की यस, मोहम्मद अझहरुद्दीन हा कॅप्टन होता, त्याला अझहर म्हटलं जायचं. ओके. आता या मोहम्मद अझहरुद्दीन सोबत, या अझहर सोबत ज्यावेळेस अझहर कॅप्टन होता का नाही, त्यावेळेस नुकताच क्रिकेटमधील कोहिनूर, ज्याचं लक्ष केवळ आणि केवळ क्रिकेटवरच असायचं, ज्याचं इकडं तिकडं लक्षच नव्हतं त्याच्या मित्रासारखं. ओके. त्याचं लक्ष केवळ आणि केवळ क्रिकेटवरच असायचं, असा हा सचिन तेंडुलकर. या सचिन तेंडुलकरला आपल्या बीसीसीआयने काय केलं होतं? उपकॅप्टन केलं होतं. म्हणजे बघा, या एका फोटोच्या माध्यमातून फक्त डिकोड करूया फोटो, आणि मग फक्त तुम्हाला सगळ्या संकल्पना क्लिअर होणार आहे. तुम्हाला एक शब्दशक्तीचा जो अवघड प्रकार आहे तो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार आहे. बघा, अझर दिसतोय, बाजूला काय दिसतोय? त्याचा उपकॅप्टन दिसतोय. हा असा उपकॅप्टन आहे की ज्याचं लक्ष केवळ आणि केवळ क्रिकेटवर असायचं. आता मला सांगा, जर अझर कॅप्टन असेल तर कॅप्टन हा कोणत्याही टीम मधला काय असतो? मुखिया असतो, मुख्य प्लेअर असतो, मुखिया असतो. बरोबर. या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय? अझर दिसतोय, उपकॅप्टन दिसतोय, म्हणजेच अझर आहे मुखिया, मुख्य प्लेअर, आणि उपकॅप्टन आहे असा प्लेअर आहे की ज्याचं लक्ष केवळ आणि केवळ क्रिकेटवर आहे. ठीक आहे. आता बघा, आता फक्त गंमत बघा, कोणती शब्दशक्ती आहे ही? कोणती शब्दशक्ती आहे ही? बघा, अझर वरून, या एका फोटोवरून तुम्हाला काय दिसतंय? अझर दिसतोय, म्हणजे ही आहे अजहल लक्षणा. ओके. या एका फोटोमध्ये की अझरच्या बाजूला कोण आहे? त्याचा उपकॅप्टन आहे, म्हणजेच या अझहर लक्षणाला आपण काय म्हणतोय? उपकॅप्टन वरून उपादान शुद्धा लक्षणा. म्हणजे अजहल लक्षणा आणि उपादान लक्षणा या अजहल लक्षणा आणि उपादान लक्षणा एकच आहेत. अझर लक्षणालाच आपण उपादान म्हणतोय. का? तर इथं अझर आहे, इथं उपकॅप्टन आहे, त्याच्यावरून आपल्या हे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. बघा इथं मग हे मुख्य प्लेअर आहे, हा असा प्लेअर आहे की ज्याचं लक्ष, सचिन तेंडुलकर असा प्लेअर आहे की ज्याचं लक्ष केवळ आणि केवळ क्रिकेटवर आहे. आणि असे हे दोन प्लेअर, मुख्य प्लेअर आणि लक्ष क्रिकेटवरच असणारा प्लेअर, दोघे पण इथं एकत्रित आहेत. म्हणजे बघा इथं अजून एक कन्सेप्ट काय, तर या अझर लक्षणामध्ये, जिला आपण उपादान पण म्हणतोय, या उपादान शुद्ध लक्षणामध्ये मुख्यार्थ आणि लक्षार्थ दोघे पण एकत्रच असतात. जसं या फोटोमध्ये मुख्य प्लेअर अझर आणि ज्याचं फक्त क्रिकेटवरच लक्ष आहे असा सचिन, असे कसे दोघे एकत्र आहेत, तर तसंच इथं मुख्यार्थ आणि लक्षार्थ सुद्धा एकत्रच असणार आहे. कुठं? या अझर लक्षणामध्ये आणि या उपादान लक्षणामध्ये. ठीक आहे. म्हणजे हा एक फोटो तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला काय काय आठवतंय? बघा, आता सगळं खोडतो मी तुम्हाला. हा या एका फोटोवरून तुम्हाला काय काय आठवतंय? की इथं अझर आहे म्हणजे अझर लक्षणा, उप कॅप्टन आहे म्हणजे या अझर लक्षणाचा आपण उपादान म्हणतोय, अझर लक्षणालाच आपण उपादान म्हणतोय, आणि इथं मुख्य प्लेअर आणि ज्याचं लक्ष केवळ क्रिकेटवर आहे, दोघे एकत्र येतात, म्हणजे मुख्यार्थ आणि लक्षार्थ एकत्र येतं. ठीक आहे. एका फोटोवरून सगळे कन्सेप्ट क्लिअर झाली. आता तुम्ही म्हणाल की सर, तुम्ही म्हटलं होता की उदाहरणं पण लक्षात राहतील, ती कशी राहतील? आता बघा, हा हा फोटो कोणत्या खेळाशी निगडीत आहे? क्रिकेटशी रिलेटेड आहे, म्हणजे क्रिकेटच्या सामन्याशी रिलेटेड आहे. आता हे दोघं कुठे चाललेत? सामना खेळायला चाललेत. ओके. सामन्याशी रिलेटेड आहे. सामना म्हणजेच काय हो? थोडक्यात लढाई, लढाईशी रिलेटेड आहे. ओके. हा फोटो कशाशी रिलेटेड आहे? सामन्याशी रिलेटेड आहे, म्हणजेच लढाईशी रिलेटेड आहे. मग लढाईशी रिलेटेड असणारी जी उदाहरणे आहेत ना, पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, गडातून 100 तलवारी बाहेर आल्या, कुंता प्रवेशांती, हे भालेदारी व्यक्ती, तलवारी घेऊन आलेले व्यक्ती, आणि इथं पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. पानिपताचा विषय म्हणजे लढाईचा विषय आहे. ही 3 उदाहरणं दिसली तुम्हाला की तुम्हाला काय आठवणार आहे? तुम्हाला लढाई आठवणार आहे. लढाई आठवली की तुम्हाला काय आठवणार आहे? सामना आठवणार आहे. आणि क्रिकेटचा सामना आठवला की बरोबर तुम्हाला अजहल लक्षणा
जर हा पर्याय असेल तर अजहल लक्षणा बरोबर असणार आहे. जर उपकॅप्टनचा उपादान हा पर्याय असेल तर उपादान शब्दशक्ती तुमची बरोबर असणार आहे. ठीक आहे. आणि कन्सेप्ट काय बघा इथं, मुख्यार्थ आणि लक्ष्यार्थ दोघे पण सोबत आहेत. अझर आणि सचिन तेंडुलकर की ज्याचं लक्ष केवळ क्रिकेटवर आहे, दोघं पण एकत्र येतं. बघा इथं पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली हा मुख्यार्थ आहे. परंतु लक्ष्यार्थ काय, 1.25 लाख सैन्य मरण पावले. गडातून 100 तलवारी बाहेर आल्या, 100 तलवारी हा इथं मुख्य अर्थ आहे. परंतु लक्षार्थ काय, तर तलवारीधारी सैन्य. कोणता प्रवेशांती, इथं भाले. कोणता म्हणजे भाले. भाले हा काय आहे इथं वाक्यामध्ये मुख्य अर्थ आहे. परंतु या वाक्याचा लक्षार्थ काय, तर भालेधारी व्यक्ती. बघा इथं. आणि तुम्हाला अजून एक प्रश्न असा येऊ शकतो समानार्थीमध्ये, अजहल लक्षणा म्हणजे काय, सोडून जाणे का सोडून न जाणे. अहो अजहल लक्षणा म्हणजे अजर आहे. जर अजहल लक्षणा अजर असेल तर अजर सोडून जातोय का सचिनला, नाही सोडून जात. म्हणजे अजहल लक्षणा म्हणजे सोडून न जाणे. मग जहल लक्षणा म्हणजे काय असेल, तर सोडून जाणे. लगेच ती पण कन्सेप्ट क्लिअर. जहल लक्षणामध्ये मुख्य अर्थ लक्षार्थाला सोडून जातोय, परंतु अजहल लक्षणामध्ये मुख्य अर्थ आणि लक्षार्थ सोबतच प्रकट होत आहेत. ओके. तर अशी ही आपली अवघड कन्सेप्ट जी की आपण ऑप्शनला ठेवायचो किंवा 10 वेळा वाचून सुद्धा परीक्षेत आठवत नसायची. आता तुम्हाला उदाहरणं पण आठवणार आहेत आणि तुम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर होणार आहे. ठीक आहे. आणि आपल्या मराठी मै 3.0 या बॅच मध्ये बघा, अभिधामूलक शाब्दी व्यंजन आहे ना, मी आता मुक्याचे व्रत स्वीकारणार नाही वगैरे, इथला जो आहे ना, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चनच्या एका फोटोवरून किती उदाहरणं, 8 उदाहरणं डिकोड केलेली आहेत. अजून कोणता आहे, लक्षणामूलक लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. कुठं काय आहे इथं, लक्षणामध्ये लक्ष आहे. लक्ष आणि अशोक सराफच्या एका फोटोवरून 3 उदाहरणं, बुद्ध गयाचा पिवळा वारा, पाय टाकून जळात बसला असला औदुंबर. 3 उदाहरणं कायमस्वरूपी आपण तुमच्या हिपोकॅम्पस मध्ये घेऊन गेलोय. 3 फोटो आणि शब्दशक्तीचे अवघड प्रकार थेट हिपोकॅम्पस मध्ये. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.